शिंदे शिवसेनेचे डहाणू विधानसभा संघटक राहिलेले आणि माथाडी कामगार सेनेचे तलासरी तालुका अध्यक्ष असलेले अशोक दोडी गेल्या 7 दिवसापासून बेपत्ता असल्याचं सांगितलं जातं आणि याबाबत त्यांच्या कुटुंबियांनी घोलवड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केलाय. मात्र अद्याप देखील त्यांचा थांग पत्ता लागलेला नाही आणि यामुळे त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते चिंतेत असल्याचं सांगितलं जात आहे. आपण आता अशोक दोडी यांच्या घरी आहोत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की नेमकी काय घटना घडली आणि त्यांचा काही पत्ता वगैरे लागू शकलेला आहे का. ताई, काय सांगाल तुम्ही? अशोक दोडी गेल्या 7 दिवसापासून बेपत्ता आहेत. पोलीस स्टेशनमध्ये देखील गुन्हा दाखल केलाय. काय घटना घडली आणि कशी घटना घडली? ते बाहेर गेलेले मुंबईला 19 तारीखला. नंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी ते कधी 10 का 1 वाजता आले असेल. नंतर 1 वाजता आले, डहाणूवरून गाडी घेऊन आले. सोमवारी गाडी घेऊन आले. नंतर ते रस्त्याला येताना घोलवड बोर्डी ह्या रस्त्याने आले. तिकडे कुठेतरी याचे अपहरण झाले असं आम्हाला माहिती लागली. नंतर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन मिसिंग कंप्लेंट केली. नंतर ते 7-8 दिवस झाले तरी आम्हाला काही माहिती कळलं नाही. मला संशय आहे काय अविनाश रमण धोडी आणि सुनील धर्मेश धोडी, नंतर एक रमेश धोडी हे त्याचा मित्र आहे. सुनील रमेश धोडी ह्याचा मित्र आहे. ह्यांना मनोज राजपूत एवढे 3-4 मित्र आहेत त्यांच्या. मला पूर्ण त्यांच्यावर संशय दिला आहे. पण मला नाव एवढं लक्ष नाही आलं म्हणून पोलिसाच्या एकाचे नाव घेतलेलं आहे. मी अविनाश रमणचे मित्र आहे. त्यांना 3rd डिग्रीवर घेतलं ते पूर्ण सगळं करणार. आणि एवढी माझी नम्र विनंती आहे पोलिसांना काय लवकरात लवकर कारवाई करावी. नक्कीच त्यांना संशय असल्याबाबत देखील पोलिसांकडे त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्यासोबत त्यांचा मुलगा देखील आहे. आपण त्याच्याशीही बातचीत करणार आहोत. काय सांगाल, तुमचे वडील जे आहेत गेल्या 7 दिवसापासून बेपत्ता आहे. या बाबतीमध्ये पोलिसांकडून तुम्हाला काय अद्याप माहिती मिळू शकली आहे का? 22 तारखेला आम्ही एनसीआर दिलेले आहे आणि 22 तारखेला एनसीआर दिली आणि घोलवड पोलीस स्टेशनवाल्यांना काहीच हे क्लू सारखं भेटलेलं नाही आहे आणि संशयिक माणसांचे सुद्धा नावे सुद्धा आईने दिलेले आहे. तरी पण अजून 7-8 दिवस झालेले आहेत तरी पण काहीच सारखं त्यांच्यावर काही कारवाई सुद्धा दिसून सारखी आलेली नाही आहे. अजून 4-5 लोकांच्या आईने नावे पण घेतलेले आहेत. कधी गायब झाले असं तुम्हाला कोणाकडून काय समजलं? काय त्यांचे काही पुरावे वगैरे काय मिळू शकले आहेत का? हो, पुरावे तर भेटलेले आहे. 20 तारखेला वडील संध्याकाळी डहाणूवरून घरी येत असताना बोर्डी टू घोलवड मार्गात हिलजिल घाटात त्यांचे अपहरण झालेले आम्हाला खात्री आहे आणि ज्या मार्गाने वडील कधीच यायचे नाही त्या मार्गाने वडील आलेले होते आणि वडील एवढ्या जोरात गेलेले की 120-140 च्या स्पीडने गेलेले अशी आम्हाला खबर भेटलेली आहे. आणि दुसरी गोष्ट की वडील आमच्या घराच्या समोरून गेले तरी पण घरी वळलेले नाही आहे. म्हणून आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की त्यांचे अपहरण झाले आहे आणि अपहरण करणारे त्यांचे नावे सुद्धा आईने घेतलेले आहेत 4-5 लोकांचे. त्यांना लवकरात लवकर अटक करावे व त्यांच्यावर 3rd डिग्रीचा हे करावे आणि लवकरात लवकर थोडं कळवावे आम्हाला की कोणाचे हे आहे वगैरे ते समजावे. नक्कीच पोलिसांना संशयित त्यांची नावं देखील देण्यात आली. मात्र पोलिसांकडून कुठलाही तपास केला जात नसल्याचा आरोप देखील कुटुंबीय करत आहे. एकूणच लवकरात लवकर त्यांचा तपास करून आणि आरोपी ज्यांनी अपहरण केलं असेल त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील कुटुंबीय करताना दिसून येत आहे. प्रवीण चव्हाण, TV9 मराठी, पालघर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.